तारीख 14 मे. वेळ मध्यरात्रीचे बरोबर 3 वाजले होते. ठिकाण पुण्यातील एक शांत उपनगर. सगळीकडे भयान शांतता पसरली होती, पण त्या घराच्या एका खोलीत श्वास रोखून धरलेला होता. अचानक घड्याळात 3चा ठोका वाजतो. त्या शांततेचा भंग होतो. आईचा एक काळजाचा थरकाप उडवणारा आवाज घुमतो, सोड मला, सोड मला. ती तिच्या स्वतःच्याच गळ्यावर हात ठेवून धडपडत होती. जणू कोणीतरी अदृश्य शक्ती तिचा जीव घेत होती. डोळे उघडे होते, पण त्यात फक्त मृत्यूची भीती दिसत होती. 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या या खेळाचा आज कळस होणार होता, कारण आज ती पुन्हा आली होती. खिडकीतून, अंधारातून ती पुन्हा आली होती. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. काही कथा लोकांच्या अनुभवावर आधारित असतील, तर काही पूर्णपणे कल्पनेवर आधारित असतील. या घटनांची सत्यात ठामपणे सिद्ध झालेली नाही, त्यामुळे कृपया त्यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्याला संस्कृतीचा एक भाग आहेत. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या त्या भीतीदायक वाटू शकतात, पण त्याचा उद्देश फक्त रोमांच आणि मनोरंजन देण्याचा आहे. त्याचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे किंवा भीती निर्माण करणे नाही. कृपया यांना सत्य समजू नका, फक्त गोष्ट म्हणून ऐका. याचा वैज्ञानिक सत्याशी संबंध नाही, त्यामुळे घाबरू नका. नमस्कार, अपूर्व स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. आजचा आपला विषय आहे मारणक्रिया. ही गुपिते उलगडण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, या भयान अनुभवाचा थरार जवळून अनुभवण्यासाठी हेडफोन्स नक्की वापरा. तर तू जे सांगतोयस ना ते ऐकून माझ्या अंगावर काटा येतोय. म्हणजे नक्की काय व्हायचं त्या रात्री, आणि डॉक्टरांनी काहीच कसं सांगितलं नाही? 2 महिने झाले होते. आई आजारी होती, हम्म. पण रिपोर्ट सगळे नॉर्मल. हां डॉक्टरांना वाटलं सायकोसोमॅटिक आजार असेल, हां हां पण मूळ गोष्ट वेगळीच होती. गेल्या 3 दिवसापासून तर भयानक प्रकार सुरू झाले होते. रोज रात्री बरोबर 3 वाजता आई किंचत जागी व्हायची. 3 वाजताच का? आणि आई नक्की काय म्हणायची? ती स्वतःचा गळा आपल्यासारखं करायची. मी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडायचो, तिला हलवायचो, पण ती शुद्धीतच नसायची. जेव्हा ती शुद्धीवर यायची तेव्हा तिच्या डोळ्यात जी भीती मी पाहिली आहे ना, ती मी कधीच विसरू शकणार नाही. ती म्हणायची, रोहन, खिडकीतून ती येते. तिचे डोळे नाही आहेत, फक्त खोल खड्डे आहेत. ती आईच्या छातीवर बसून तिचा गळा दाबायची. बाप रे, पण तुला काहीच कसं दिसत नव्हतं? मला काहीच दिसायचं नाही. मला वाटलं आईला भास होत आहेत. मी माझी मैत्रीण कीर्तीला बोलावून घेतलं. हां मला वाटलं कोणाचं सोबत असणं बरं पडेल, पण कीर्तीने जे पाहिलं त्यानंतर मात्र माझा विज्ञानावरचा विश्वासच उडाला. कीर्तीने असं नक्की काय पाहिलं? त्या रात्री आम्ही तिघे एकाच खोलीत होतो. 2:45 झाले आणि वातावरणात एक विचित्र गारवा जाणवू लागला. अचानक खिडकीपाशी काहीतरी खरवडल्याचा आवाज आला. कीर्ती खिडकीकडे बघत होती आणि तिचा चेहरा पांढरा पडला. तिची दातखिळी बसली होती. तिने थरथरत्या हाताने खिडकीकडे बोट दाखवलं आणि ती बेशुद्ध पडली. नंतर तिने सांगितलं की तिने त्या भयानक बाईला खिडकीतून आत येताना आणि आईचा गळा दाबताना पाहिलं. कीर्तीला इतका धक्का बसला की तिला 104 डिग्री ताप भरला आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. अच्छा, म्हणजे कीर्तीलाही तेच दिसलं जे तुझ्या आईला दिसत होतं. मग तुम्ही पुढे काय केलं? माझे मामा आले. मामांनी परिस्थिती ओळखली. ते म्हणाले, हे डॉक्टरांचं काम नाहीये. आम्ही एका भगतकडे गेलो. त्याने मंत्र टाकून राख हवेत उडवली आणि गंभीर आवाजात म्हणाला, तुमच्या आईवर मारणक्रिया केली आहे. मारणक्रिया म्हणजे काळी जादूच ना? हो. त्याने आम्हाला विचारलं, तुमच्या घरात एक पांढऱ्या रंगाची नवीन बांधलेली भिंत आहे का? आम्ही थक्क झालो.
कारण खरंच तशी भिंत होती. त्याने सांगितलं की त्या भिंतीत काहीतरी पुरलेलं आहे आणि ते जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत आई वाचणार नाही. बापरे. आम्ही लगेच गवंडी बोलावून ती भिंत पाडली. समीर, विश्वास ठेवणार नाहीस, त्या भिंतीत एक लाल रंगाची पोटली निघाली आणि त्यातून कुजलेला वास येत होता. कोण असू शकतं हे? म्हणजे तुमच्याच जवळच्यांनी कोणी केलं का हे? हो, मामांना संशय होताच. बाबांच्या व्यवसायावर जाणारे आमचे बरेच नातेवाईक यात सामील होते. काका काकूंकडे लक्ष होतं जेव्हा भिंतीचं काम सुरू होतं. भगतने आम्हाला सांगितलं की जर ही क्रिया उलटवायची असेल तर आम्हाला त्या रात्री 21 वेळा हनुमान चालिसा वाचावी लागेल. पण त्याने एक अट घातली होती, काहीही झालं तरी लक्ष विचलित होऊ देऊ नका, तुम्हाला भयानक भास होतील. मग ती रात्र कशी होती आणि तुम्ही हनुमान चालिसा कशी सुरू केली? जरा उलगडून सांग ना. आम्ही रात्री 12 वाजल्यापासूनच सुरुवात केली. 2:45 झाले आणि पुन्हा खेळ सुरू झाला. खिडक्या खळखळू लागल्या आणि अचानक दाराबाहेरून आवाज आला, बाबा बाबा वाचवा मला, दरवाजा उघडा. आणि तो आवाज कीर्तीचा होता. पण कीर्ती तर हॉस्पिटलमध्ये होती ना? बरोबर. मामांचा हात थरथरू लागला. त्यांना वाटलं कीर्ती खरंच आली. समोर जी कीर्ती उभी होती तिच्या चेहऱ्यावर रक्त होतं. बापरे. केस विस्कटलेले होते. मामा दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यात मी मामीला फोन लावला. मामी हॉस्पिटलमध्ये कीर्ती शेजारीच होती. फोन स्पीकरवर टाकला आणि मामी म्हणाली, रोहन, कीर्ती तर माझ्यासमोर शांत झोपली. मग ती दरवाजा बाहेर जी उभी होती ती कोण होती? तेच ते रूप होतं ज्याला आमचं ध्यान भरकटवायचं होतं. जसं मामांना कळालं की हे खरं नाहीये तशी ती बाहेरची कीर्ती भयानक हसायला लागली आणि भिंतीवर चढू लागली. आम्ही डोळे घट्ट मिटले आणि मोठ्याने हनुमान चालिसा म्हणत राहिलो. मग शेवटी काय झालं? जशी आमची 21वी हनुमान चालिसा पूर्ण झाली तसं सगळं शांत झालं. आईला त्या रात्री पाहिलं की ती पहिल्यांदाच शांत झोप लागली होती. काही दिवसात आई पूर्ण बरी झाली. पण खरा धक्का पुढे होता. ज्या काकूंनी हे केलं होतं त्यांना नेमका तसाच त्रास सुरू झाला जसा माझ्या आईला व्हायचा. म्हणतात ना, देव जे करतो ते योग्यच असतं. बरोबर. ज्यांनी माझ्या वडिलांचा बळी घेतला आणि आईला मारायचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली. म्हणजे विज्ञानाच्या पलीकडेही काही गोष्टी असतात हो, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर ही होती आजची थरारक चर्चा. अपूर्व स्टुडिओच्या आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण हा तर फक्त ट्रेलर होता. पुढच्या भागात आपण झारखंड नॅशनल हायवे 43 चकवा या विषयावर बोलणार आहोत. विसरू नका, आमचा नवा व्हिडिओ दर शनिवारी येतो. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती कुठेही असू शकते.